नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मैत्रिणींनो, बघा मी हे कापड जे मी तुम्हाला आता खोलून दाखवते, हे मी Meeshoवरून मागवलेलं आहे. बटरक्राफ्ट फॅब्रिक आहे हे आणि यापासूनच मी छान अशी बॅग बनवलेली आहे. तुम्हीही हे कापड इतकं सुंदर आहे, इतकं छान आहे ना, तर यापासून बॅग्स, ऑर्गनायझर किंवा मग तुम्ही कुर्ती, ड्रेस काहीही बनवू शकता आणि रफ अँड टफ असं कापड आहे. तर हे खूप छान आहे. मी पण पहिल्यांदाच मागवलं, पण हे इतकं छान निघालं आहे, तर म्हणून तुम्हाला पण हे कापड दाखवते आणि बॅगसाठी पण याचा छान असा उपयोग होतो. तर मी आता हेच कापड वापरलेलं आहे बॅगसाठी आणि याची सुंदर अशी बॅग बनवलेली आहे. तर हे मी Meeshoवरून मागवलेलं आहे आणि ह्या कापडाची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तिथून ते परचेस करू शकता. आणि कापड खूप छान आहे, रफ अँड टफ कापड आहे. अजिबात असे धागे दोरे वगैरे काही निघणार नाही, त्याचा कलर वगैरे पण जात नाही. एकदम छान असं मटेरियल आहे हे. तर नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही पण. आणि यापासूनच मी बॅग बनवलेली आहे. तर हे बघा, मी एकदा याच्यामध्ये मेन फॅब्रिक आणि नॉन-वोन आणि रबर शीट, तर असं मी तिन्ही अटॅच करून घेतलेले आहे. स्क्रीनवर तुम्हाला त्याची मापे पण दिलेली आहे बघा. आता इथून आपण 3 इंचावरती याचं वरचं पॉकेट बनवणार आहोत. तर जी आपली 12.5 ची साईड आहे, त्या साईडने आपण याला 3 इंचावर मार्क करायचं आहे आणि इथून असा कट द्यायचा आहे. आणि आता इथे आपण बाहेरचं पॉकेट बनवणार आहोत. तर अशी झिप लावायची आणि याला वरतून दाबटीप द्यायची आणि इकडची साईड पण सेम तशीच करायची आणि मग त्याच्यामध्ये आपण रनर ओवून घेणार आहोत. तर आता याला खालून आपण अस्तर लावूया, जेणेकरून आपलं पॉकेट तयार होईल. हे बघा, या प्रकारे एक पॉकेट तयार झालेलं आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि हाईप नक्की करा. हे बघा, पॉकेट आपलं बनलेलं आहे बाहेरचं. आता त्याला आपल्याला जो साईडचा जो बॉक्स बनवायचा आहे, तर त्यासाठी एक अशी पट्टी लागेल. तर ही 5 इंच रुंदी याची आहे आणि उंची 42 इंच आहे. आणि याला पण मी नॉन-वोन, मेन फॅब्रिक आणि रबर शीट असं तिन्ही अटॅच करून घेतलेलं आहे. आता याला बघा, ह्या टोकापासून इथपर्यंत पकडायचं आहे आणि याला असं आपल्याला तिन्ही साईडने याला शिवून घ्यायचं आहे. इथं तुम्ही पिना लावून घ्यायचे एकदा आणि मग ते स्टिच करायचं. वरती जर शिल्लक राहिलं तर ते आपण कट करून घेऊ शकतो. थोडंसं घेताना मापामध्ये जास्तच घ्यायचं, म्हणजे कट करता येईल. कमी पडलं तर आपल्याला काहीच करता येत नाही. जर शिल्लक राहिलं तर आपण त्याला कट करू शकतो. आणि आता दुसरा जो भाग आहे तो आपण याच्यावरती असा ठेवून याला पण त्याच प्रकारे स्टिच करून घ्यायचं आहे. आता याला आपल्याला आतून एक छोटंसं पॉकेट लागेल. मला हे पहिले लक्षात नाही आलं, नंतर असं वाटलं की छोटंसं पॉकेट पाहिजे आतमध्ये, कॉईन पाऊच, आपले छोटे सुट्टे पैसे ठेवायला. मग नंतर मी हे पाऊच बनवलं. 7x7चं असं मी माप घेतलेलं आहे. याला झिप अशी लावून घेतलेली आहे आणि एक पाऊच बनवून तयार करून घेतलेलं आहे असं. आणि हे आतल्या साईडने आपल्याला अटॅच करायचं आहे. तर याला थोडंसं वरती अर्धा इंच सोडून आणि दोन्ही साईडने स्टिच करायचं. बघा असं. आणि आता याला सरळ करून घेऊया. हे आपण जे साईडचे कॉर्नरचा जो बॉक्स आहे ना तो लावतो ना, त्याआधीच आपण हे आतून एकदा स्टिच करून घ्यायचं, म्हणजे स्टिच करताना अडचण येत नाही. तर बघा, इथे पण मला तसंच झालं. मला पूर्ण स्टिच करता आलेलं नाही. मला वाटलं होईल पण नाही जमलं. मग मी फक्त वरच्या साईडनेच त्याला स्टिच केलेलं आहे आणि असं केलं तरीही चालतं, काहीच हरकत नाही. फक्त वरची टिप जी आहे ती एकदम पॅक द्यायची. आणि आता याच्या रफ एजेस आहे ना ते आपण फिनिश करून घ्यायची एकदा. आणि याच्यासाठी तुम्ही कुठलाही कपडा वापरला तरी चालतो आतून. तरी बघा, याचे रफ एजेस फिनिश केले. आता याची बाजू पण सरळ करून घेऊया आणि आता आपल्याला याला
बेल्ट अटॅच करायची. तर यासाठी मी रेडीमेड बेल्टचाच उपयोग केलेला आहे. तुम्ही वाटलंच तर जे कापड आहे त्याचं पण करू शकता, पण हे जे रेडीमेड आहे ना तर त्याने बॅग एकदम मजबूत होईल. तर असा सेंटर काढायचा याचा, बरोबर सेंटर काढायचं आहे आणि सेंटरपासून मग दोन्ही साईडने आपण 2.5 इंच असं घेऊन तिथं आपण बेल्ट अटॅच करणार आहोत. बघा या प्रकारे 2.5 इंचावर मार्क करून घ्यायचे. मग आता बेल्टची उंची घेतलेली आहे मी 25 इंच, म्हणजे लांबी 25 इंचाचा बेल्ट घेतलेला आहे. असे 2 बेल्ट घेतलेले आहे. दोन्ही साईडनी याच प्रकारे आपण ते स्टिच करून घ्यायचे. बेल्ट स्टिच करून झालेले आहे. आता जे पूर्ण माप आहे ते आपण घ्यायचे बॅगचं, ते किती येतं ते बघायचं आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून आपण एक अशी पट्टी घेणार आहोत. जिचं ते 15.5 भरले माझं, तर हे 16.5 घेतलेलं आहे मी आणि याची रुंदी घेतलेली आहे 4.5 इंच. तर असं आपण आता याला एक अस्तर आणि एक मेन फॅब्रिक एवढं घेणार आहोत आणि याला आता बरोबर मधोमध याला कट द्यायचं आहे. मधोमध कापलं. आता आपण इथे झिप अटॅच करणार आहोत, जी आपली आता वरची मेन झिप असणार आहे. तर ही झिप अशी ठेवायची, त्याच्यावरून अस्तर ठेवून स्टिच करायचं आणि पलटवून याच्यावरती दाबटीप द्यायची. त्याच प्रकारे आपण दुसरी पट्टी पण अशीच झिपवर ठेवून अस्तर ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि आता हे साईड आहे ना ते पण आपण स्टिच करून घ्यायचे आहे. आणि आता एकदा ते लावून बघायचे कमी जास्त किती होतं किती नाही. आता साईडनी थोडंच राहिले बघा, तर हे आपण स्टिच करून घ्यायचं आहे. जितकं शिल्लक राहील तेवढं आपण कट करून टाकायचं, जेवढं मापात पाहिजे आपल्याला तेवढं घ्यायचं आणि याच्या कोपऱ्यावर आहे ना थोडीशी अशी टीप द्यायची. 1/2 इंच दिली तरी चालते, अशी थोडीशी त्या कोपऱ्यावरती दोन्ही साईडनी. आता आपण याला एकदा बॅग उलटी करून घ्यायची, बेल्ट आतमध्ये व्यवस्थित टाकायची आणि आता आपण हे याला अटॅच करून घेणार आहोत. तर दोन्ही साईडचे एकदा बरोबर सेंटर आहे ना तर ते सेंटरला मार्क करून घ्यायचे, कारण ह्याचा आणि झिपचा आणि त्याचा सेंटर आपला जुळला पाहिजे. तर इथे आपण सेंटरला सेंटर असा लावायचा आणि तिथं पिना लावून घ्यायच्या वाटल्यास तर, म्हणजे ते सरकणार नाही शिवताना. तरी बघा या प्रकारे बरोबर सेंटरला सेंटर आलं का तर याच्यावरती स्टिच करून घ्यायचे. तर हे बघा स्टिच करून घेतलेलं आहे. आता आपण याला सरळ करून घेऊया एकदा. बॅग सरळ करून घेतली. आता फक्त एक शेवटचं काम राहिलं की आपण आत्ता जे टीप दिली होती तिथं आपण काय करायचे बघा, ही जी आतली शिलाई आहे ना ती पण दबून जाईल. तर याला वरतून अशी 1/2 इंचावर आपण पूर्ण गोल याला शिलाई द्यायची, म्हणजे आतली पण जी शिलाई ती पण दबून जाते आणि याला फिनिशिंग पण छान येते. तर बघा छान अशी बॅग बनून झालेली आहे आपली. तर तुम्हाला ही बॅग कशी वाटली, शिवण्याची पद्धत कशी वाटली तीही मला नक्की सांगा. तुम्हाला सोपी वाटली की अवघड, आणि अजून याच्यामध्ये काय करता येईल ते पण सांगा, तुमच्या पण आयडिया मला सांगा. तर ही बॅग आपली बनवून तयार, आणि खूप मोठी बॅग आहे. 1 दिवसाच्या प्रवासासाठी किंवा तुम्ही याला ऑफिस वगैरे जात असाल तर तिथेही घेऊन जाऊ शकता. तुमचं भरपूर असं लॅपटॉप वगैरे, बॉटल, टिफिन सगळं काही व्यवस्थित राहील, पर्स वगैरे सगळं काही. तर खूप मोठी बॅग झालेली आहे. तर नक्की ट्राय करा. आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ह्या मटेरियलची, कापडाची. तर नक्की जाऊन तुम्ही ते कापड बघू शकता, त्यात कलर्स पण आहेत. थँक्यू.